चंद्रशेखर राजगुरे MA ट्रेड शिल्पनिदेशक व माझे गटनिदेशक BT राठोड सर व माझे प्राचार्य माननीय बुटले मॅडम। आज आपण शिकूया बॅटरी चार्जर कसे बनवतात। ठीक आहे, हे आहे ट्रान्सफॉर्मर, हे आहे स्टेप डाऊन। ठीक आहे, हा याचा इनपुट जो आतमध्ये दिलेला आहे, हा इनपुट आहे। हे दोन वायर इनपुट आहे आणि इथून सर्किटला डायोडला दिलेला आहे। डायोड हे 4 डायोड दिलेला आहे। याचं सर्किट ब्रिज रेक्टिफायर बनवलेला आहे। हे 6 एम्पियरचा एक डायोड आहे। असे प्रति नग 4 नग आहे। त्यानंतर आपण कॅपॅसिटरची जोडणी केलेली आहे पॅरलल मध्ये। कॅपॅसिटरमध्ये दाखवलेला आहे निगेटिव्ह, म्हणजे हा वायर आपण निगेटिव्ह बाहेर काढलेला आहे। हा इथून निगेटिव्ह बाहेर काढलेला आहे, ज्याला काहीही बॅटरीच्या निगेटिव्ह पॉईंटला जोडता येते। व ज्या कॅपॅसिटरला दुसरा पॉईंट काहीच जोडलेला नाही आहे तो आहे पॉझिटिव्ह, जो बॅटरीच्या पॉझिटिव्ह पॉईंटला जोडलेला जातो। हे बघा इथे गठाना दिलेला आहे, म्हणजे हा पॉझिटिव्ह। ठीक आहे, कॅपॅसिटरचं कार्य हे प्युअर DC फिल्टर करतो। इथून AC सप्लाय येतो। हे ट्रान्सफॉर्मर, हा AC सप्लाय येतो। हा ट्रान्सफॉर्मर 12 व्होल्टचा आहे। 2 एम्पियरचा ट्रान्सफॉर्मर आहे। हा ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन करतो व हे ब्रिज रेक्टिफायर सर्किट ACचं DC मध्ये रूपांतर करतो। DC आपल्याला बॅटरी चार्जिंगसाठी आवश्यकता असल्यामुळे फिल्टर करतो कॅपॅसिटर, जेणेकरून शुद्ध असला पाहिजे। व हे 2 पॉईंट, हा जो पॉईंट आहे हा बॅटरीच्या पॉझिटिव्हला आणि हा जो पॉईंट आहे बॅटरीच्या निगेटिव्हला जोडला असल्यास ही AC सप्लाय ऑन केल्यास बॅटरी चार्जिंग होतो।